मैं शिखा, आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत। वक्त हो गया महाराष्ट्र बुलेटिन का। महाराष्ट्र बुलेटिन में पहली खबर संभाजी नगर से है, जहां ट्रैफिक पुलिस ने महिलाओं और छात्रों की सुरक्षा के लिए लड़ी लड़ाई। अगली खबर भी संभाजी नगर से, जहां सहारा इंग्लिश स्कूल घाटशेंद्रा में अंतर्राष्ट्रीय सूचना का अधिकार दिवस मनाया गया। ऐसी तमाम खबरों पे विस्तार से करेंगे चर्चा। महाराष्ट्र के छत्रपति संभाजी नगर में ट्रैफिक पुलिस ने महिलाओं और छात्रों की सुरक्षा के लिए लड़ाई लड़ी है और पिछले कुछ दिनों से महाराष्ट्र में महिला उत्पीड़न के खिलाफ पुलिस ने सख्त कार्रवाई की है। तो वहीं दूसरी ओर छत्रपति संभाजी नगर ट्रैफिक पुलिस एक अनोखी चुनौती से लड़ रही है। उत्पीड़न रोकने के लिए एक स्टिकर बनाया गया है। इसमें रिक्शा चालक का पूरा नाम और रिक्शा का पूरा मोबाइल नंबर लिखा हुआ है। इसी स्टिकर के ऊपर हेल्पलाइन के लिए ट्रैफिक पुलिस का नंबर भी लगाया गया है। स्टिकर ऐसा किसी लड़की या स्टूडेंट को लगा, अगर रिक्शा चालक गलत रास्ते पर रिक्शा ले जा रहा है तो तुरंत स्टिकर की फोटो अपने परिवार को व्हाट्सएप के जरिए भेजें और हेल्पलाइन के जरिए पुलिस से संपर्क करें। काय मोहीम राबवण्यात येत आहे, नेमकं या मोहिमेच्या माध्यमातून कसा सर्वसामान्य प्रवाशांना फायदा होईल? माननीय पोलीस आयुक्त प्रवीण पवार सर, तसेच उपायुक्त माननीय नांदेडकर सर व सहाय्यक पोलीस आयुक्त माननीय धनंजय पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एक महिलांच्या, वयोवृद्धांच्या तसेच जे विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या सुरक्षेसाठी एक मोहीम राबवत आहोत। या मोहिमेमध्ये आपण रिक्षा चालकांच्या विषयी संपूर्ण माहिती, जसे की आपण या स्टिकरवर बघत आहात की ह्यामध्ये एक रिक्षा नंबर दिलेला आहे, त्याच्यानंतर रिक्षा मालकाचे नाव, त्याचा मोबाईल नंबर, रिक्षा चालकाचे नाव व त्याचा मोबाईल नंबर व आमचे पोलीस खात्याचे वाहतूक शाखेचा तसेच पोलीस कंट्रोल केंद्र तसेच मदत केंद्र यांचे मोबाईल नंबर आपण ह्या स्टिकरवर लावलेले आहे। तसेच यावर ह्याचे डुप्लिकेट स्टिकर बनवू नये म्हणून आपण आमचा पोलिसांचा शिक्का यावर मारलेला आहे। तसेच आम्ही ह्याच्यावर सही देखील करत आहोत। आम्ही प्रत्येकाने जी माहिती दिली ती माहिती आम्ही ऑनलाईन आमच्या मशीनवर, जे आमच्याकडं मशीन आहे, चलन डिव्हाइस आहे, त्याच्यावर आम्ही व्हेरीफाय करतो। ती व्हेरीफाय केल्यानंतर आम्ही संबंधित स्टिकर हे गाडीवर चिपकवतो। या औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर हे एक स्टडी झोन आहे। येथे विविध विद्यार्थी विद्यार्थिनी बाहेरून शिक्षणासाठी येत राहतात, क्लासेससाठी येत राहतात। तर अशा वेळेस आपल्याला या स्टिकरचा जरूर फायदा होईल, जेणेकरून त्या रिक्षामध्ये जे बसलेले आहेत त्या रिक्षाचा या स्टिकर जर कधी आपल्या घरच्यांना पाठवले की मी या रिक्षामध्ये ट्रॅव्हल करत आहे तर सोपं जाईल। कारण आपण जेव्हा रिक्षात बसतो त्यावेळेस प्रत्येक वेळेस आपल्याला त्याची रिक्षा चालकाची माहिती घेणं हे सोपं नसतं, तो चिडू शकतो। यात प्रत्येक रिक्षावाला चुकीचा असतो असे नाही। अशा वेळेस आपल्याला हे स्टिकर फक्त आपल्या फोटो काढून घरच्यांना पाठवले तर त्यांच्या सेफ्टीच्या हिशोबाने हे अतिशय चांगला उपक्रम माननीय पोलीस आयुक्त सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण राबवत आहोत। सर्व जनतेला तसेच जे रिक्षामध्ये प्रवास करतात, आम्हाला आमच्या पोलीस आयुक्तालयातर्फे असे आव्हान आहे की त्यांनी जेव्हा ते रिक्षात बसतात त्यावेळेस एक फोटो आपण रिक्षाचा स्टिकरचा काढून आपल्या घरच्यांना तो सेंड करून ठेवा, जेणेकरून आपल्याला काही त्रास होणार नाही। आणि जेव्हा आपण स्टिकर रिक्षामध्ये लावतो तर चालकाला पण माहिती आहे की आपली संपूर्ण माहिती ही यांच्याकडे आहे, त्याच्यामुळे जरूरच ह्याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल। तर आपण स्टिकरचा एक फोटो जरूर रिक्षात बसल्यावर आपल्या घरच्यांना सेंड करा। माझे नाव विवेक गणपत जाधव, मी वाहतूक शाखा प्रभारी अधिकारी शहर 2 येथे कार्यरत आहे। छत्रपति संभाजीनगर से सी न्यूज़ संवाददाता शिवाजी नवले की रिपोर्ट। खबर छत्रपति संभाजीनगर से है, जहां कन्नड़ तालुका के घाटशेंद्रा स्थित सहारा इंग्लिश स्कूल घाटशेंद्रा में अंतर्राष्ट्रीय सूचना का अधिकार दिवस मनाया गया। कार्यक्रम के अवसर पर छात्र छात्राओं को सूचना के अधिकार के संबंध में विस्तृत जानकारी देते हुए पेंटिंग प्रतियोगिता का आयोजन किया गया। इस प्रतियोगिता में प्रथम द्वितीय तृतीय स्थान पर रहे विद्यार्थियों को पुरस्कार देकर सम्मानित किया गया। छत्रपति संभाजीनगर से सी न्यूज़ संवाददाता शिवाजी नवले की रिपोर्ट। महाराष्ट्र के छत्रपति संभाजी नगर में कलेक्टर कार्यालय के सामने जागो ग्राहक मतदान केंद्र इलेक्ट्रिक मतदान केंद्र मशीन के अनुसार कैसे और किसे मतदान किया जाए, इसकी वास्तविक जानकारी आज कलेक्टर कार्यालय के सामने प्रत्येक ग्राहक के लिए एक डेमो शुरू किया गया। इस कार्यालय के सामने प्रत्येक ग्राहक के लिए शुरू किया गया था, जिसमें उन्हें डेमो करके दिखाना था कि उन्होंने किसे वोट दिया, इसकी जानकारी दी गई ताकि उनका वोट किसी अन्य व्यक्ति को ना जाए। सर, आपल्याला हे डेमो मतदानाचं लावलेलं आहे, आपण त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगाल का? काय येणाऱ्या विधानसभेत मतदान केंद्रावर जेव्हा असा सेटअप असणार, हे बॅलेट पेपर म्हणजे बॅलेट युनिट, व्हीव्हीपॅट आणि कंट्रोल युनिट असे 3 यंत्र असतात। आणि हे व्हीव्हीपॅट आणि हा बॅलेट युनिट हा कंपार्टमेंट मध्ये असतो आणि हा मतदान अधिकाऱ्याकडे असतो।
येणाऱ्या विधानसभेसाठी असा सेटअप असून ही मतदारासाठी जनजागृती आहे. म्हणजे ईव्हीएम बाबत जनजागृती करण्यासाठी म्हणजे काय असतं, कसं असतात, लोकांचा काही गैरसमज असतात किंवा अफवा असतात काही, त्याचं हे निरसन करण्यासाठी, शंका दूर करण्यासाठी हा एक जनजागृती आहे. डेमो म्हणजे कसा डेमो काही दाखवण्यात येईल का काही डेमो? हा डेमो आपण दाखवतो ना की आता इथं हे जे आहे की बॅलेट युनिटवर डमी उमेदवार असतात आणि तिथं विधानसभेतला खरे उमेदवार असतात, इथं डमी असतात. या डमी उमेदवाराला आम्ही एखाद्याला मतदान दिलं समजा केली, त्यालाच मतदान झालं का नाही याची खात्री करण्यासाठी हा व्हीव्हीपॅट आहे. मग नंतर मतदाराला हे दोन्ही एकत्रच असतात. मतदान केल्यानंतर लगेच इथं त्याची चिठ्ठी पण ज्याला मतदान दिले त्याची चिठ्ठी 7 सेकंदासाठी उमेदवार म्हणजे मतदाराला दिसते. म्हणजे मतदाराची खात्री होऊन जाते की ज्याला आपण मतदान दिलं त्यालाच आपलं मतदान झालं याचं व्हेरिफिकेशन या यंत्रामध्ये होतं. म्हणजे आपण ज्यांना मतदान केलं प्रत्यक्ष किती सेकंद आपल्याला चिठ्ठी बाहेर निघते का मध्ये राहते? ही प्रोसेस सगळं 30 सेकंदाची आहे. परंतु मतदान झाल्यानंतर लगेच 7 सेकंदासाठी म्हणजे याची चिठ्ठी स्लिप दिसते उमेदवार म्हणजे मतदाराला फक्त बाहेर मध्ये दिसते, बाहेर चिठ्ठी नाही हे सील असतं. हे सील असतं. लगेच इथं मतदान केल्यानंतर तुम्हाला डेमो दाखवतो मी. लगेच मतदान केल्यानंतर इथं लगेच त्यांनी पाहायचं, एकत्रच असतात ते आणि त्यानंतर चिठ्ठी लगेच दिसते मग त्यांना. एक थोडासा डेमो चालेल. मी काय करतो इथं हे मतदान अधिकाऱ्याकडे हे युनिट कंट्रोल युनिट असतं. मतदार जेव्हा इथं मतदान करण्यासाठी येतो समजा मी याला मतदान दिलेलं आहे, त्याची चिठ्ठी इथं 7 सेकंदासाठी डिस्प्ले होणार आणि कट होऊन मध्ये त्या बॉक्समध्ये पडणार. अशी प्रोसेस आहे. म्हणजे ही सुरक्षित आणि ट्रान्सपरंट ही प्रोसेस आहे. म्हणजे प्रादेशिक निवडणूक होणार आहे. हा म्हणजे विधानसभेची निवडणूक जी आहे आमदारांसाठी जी याच यंत्रावर, लोकसभेची याच यंत्रावर झालेली आहे. येणाऱ्या विधानसभेत हे असंच सेटअप असणार. फक्त इथे डेमो आहे की इथं डमी उमेदवार आहे सगळे. ते जनजागृती आहे मतदारांसाठी. आपलं नाव काय? रमेश गोडबोले, छत्रपति संभाजीनगर से सी न्यूज संवाददाता शिवाजी नवले की रिपोर्ट। फिलहाल महाराष्ट्र बुलेटिन में बस इतना ही। देश दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए आप देखते रहें सी न्यूज भारत।